सुरू झालेल्या युद्धात सगळं काही माफ नसतं. होय, घटना आहे बीडची. 2 मैत्रिणी आणि दोन्ही मैत्रिणींचा एकाच तरुणावर जीव जडला. एकीला हे सहन झालं नाही आणि रागाच्या भरात तिनं जे काही केलं ते समजल्यावर संपूर्ण बीड जिल्हा हादरलाय. नेमकं असं घडलं तरी काय, पाहूयात हा क्राईम रिपोर्ट. प्रेम, कोणतं प्रेम मोठं? प्रेयकर प्रेयसीचं की 2 मैत्रिणींमधलं? खरं तर छोटं मोठं अशी तुलना करण्यासाठी प्रेम तराजूत तोलता येणारी गोष्टच नाहीये. मात्र बीडच्या या वृंदावनी फरताळेनं प्रियकराचं प्रेम हरवत चालल्याची कुणकुण लागताच मैत्रिणीचा गळा घोटलाय. मैत्रीण अयोध्या भरकडेची हत्या केल्याप्रकरणी बीड पोलिसांनी वृंदावनी फरताळेला बेड्या ठोकल्या. 3 वर्षांपूर्वी अपघातामध्ये पतीला गमावल्याच्या नंतर अयोध्या भरकडे होमगार्ड दलामध्ये रुजू झाली. पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते आणि याच वाटचालीमध्ये अयोध्याला मैत्रीण म्हणून आधार मिळाला, तो बीडच्या अंबिका चौक परिसरामध्ये राहणाऱ्या वृंदावनीचा. मात्र या दोघींचा एकाच तरुणावरती जीव जडला आणि मैत्रीच्या नात्याला तडा जायला सुरुवात झाली. वृंदावनीच्या घरी तिचा प्रियकर नेहमीच येत असे. त्या प्रियकराची अयोध्येशी देखील ओळख झाली. आपल्याच मैत्रिणीच्या प्रियकराशी सूत कधी जुळलं हे अयोध्याला कधी कळलंच नाही. मात्र आपलीच मैत्रीण आपल्याच प्रियकराला जाळ्यात ओढतीये हे समजल्याच्या नंतर वृंदावनीच्या पायाखालची जमीन सरकली. सुडाच्या भावनेनं तिला वेडं केलं. एक दिवस तिने अयोध्याला घरी बोलावलं. उशीनं तोंड दाबून आणि गळा आवळून तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी तिने मृतदेह एका खोक्यात भरला. मात्र गुन्हेगार कितीही चलाक असला तरी काहीतरी पुरावा मागे सोडतोच. मृतदेह खोक्यात भरणाऱ्या वृंदावनीला सीसीटीव्ही कॅमेरानं कैद केलं. पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे, आरोपीचा शोध घेतला. आरोपीला अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरचा तपास चालू आहे. इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत. काल महिलेला अटक केलेली आहे. आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे. मैत्रिणीनेच अयोध्याचा घात केला हे कळल्याच्या नंतर अयोध्याच्या नातेवाईकांच्या ओठावरती या ओळी उमटल्या. महिला आहे आरोपी, ती कोण आहे? ती आमच्या गावातलीच आहे. मागणी काय आता? मागणी आमची एवढीच आहे की ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट लवकरात लवकर आम्हाला भेटावा आणि काय नेमकी कशाने मौत झाली त्याची हे आम्हाला कळवा आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी एवढंच म्हणणं आहे आमचं. खरं तर सस्पेन्स चित्रपटातल्या कथानकाला शोभेल अशी ही खऱ्या खुऱ्या आयुष्यामध्ये घडलेली घटना. प्रेमाच्या या त्रिकोणामध्ये कुणाचा कोण बरोबर आणि कुणाचा चुकीचा यावरती प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतील. मात्र कायद्याला भावनेची नव्हे तर कायद्याच्या कलमांचीच भाषा कळते. विकास मानेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बीड. ही बातमी आहे एका अजब प्रेमाच्या गजब कहाणीची. ही प्रेमकथा आहे वायका आणि कास्परची. ही कथा आहे वायका आणि कास्परच्या साखरपुड्याची. यातली एक 27 वर्षांची तरुणी आणि एक आहे AI चॅटबॉट. कम्प्युटर आणि मोबाईलवर माणसासारखं संभाषण साधणारा चॅटबॉटच्या प्रेमामध्ये मुलगी कशी सापडली आणि ही बातमी आपण पाहणारच आहोत.